हाय नमस्कार मामांनो मावशांनो सगळ्यांना. चाललंय तिकडे स्वयंपाक, इकडे चाललाय शिवण्याचा अभ्यास. काय करते शिवणे? उद्या दाखवायचंय. अजून किती राहिले? 3 पुस्तक. आणि उद्या उद्या कशी दाखवणार? म्हणून एवढं लिहायचंय म्हणल्यावर दिल्यापासून लिहिते तरी माझं काय आणि उद्या नाही घेतलं तर मग घेतलं तर लिहिली जाऊन दे. शिवणीला लय अभ्यास आहे. तिकडे चाललंय पिलतायचं स्वयंपाक, चपाती चालले. हाय मामांनो मावशांनो, तिकडे चाललंय कालवण टाकलंय. मम्मीचं चाललंय शिलाई काम तिकडं, इकडे चाललंय स्वयंपाक. पप्पा बसल्यात बाहेर. एवढं का कडक मळलंय पीठ? पाणी टाकते त्यात, सगळं शिजवलं. पातळ होईल. तवा गरम होऊन द्यायचा असतो. तेल नाही का लावलं खाली? तेल टाकायचं असतं. मला येतात चपात्या. तिकडे चाललंय मम्मीचं काम. हो का, मालिका बघत बघत चाललंय मिशनचं काम, शिलाई. काय होतंय? पाठान लागलं ना दुखायला. मग काय ते दुखतं. मग माझं काय होत असं? माझं पाय आधीपासून दुखतं. मी तर रोज करते. आज तुला चपात्या करायला लावलं, दुखायला लागलेली पाय तुझे. टाकलंय कालवण मी वांग्याचं. सगळं चाललंय आठवून चालती. चाललंय कालवण बघते ना काय झालंय. कमी झालं. शिजलंय ना. लय नसतं कालवण करायचं, सकाळचं तसंच उडून राहतं. कोण खात नाही रातचं. थोडं केल्या मग सगळे तुटून पडतात. हो का, कालवण थोडंच केलंय. इकडे चालल्यात चपात्या. काय झालं? काय नाही. फुटती का नाही चपाती? लय फुगली. बर दाबू दाबू फुगवावं लागती. कोणाची काय का? मी काय दाबली काय काय? करपून जाईल. पप्पाला कडक चपाती कर पप्पा म्हणले. मामाची मालिका झाली का नाही बघू? नाही. तिथं दिवस रात्र तीच बघती मी मालिका. म्हणलं बघू द्या जरा शिक, टेन्शन फ्री. नाही तर जागा जेव्हा बघावं तेव्हा बसलेलीच असते त्या मशनीवर काहीतरी उद्योग करत. त्यामुळं बघू द्या म्हणलं.
एक तर कधी बघत नाही, आणि बघायचं म्हणलं की दिवस रात्र पार पिच्छा सोडत नाही त्याचा. व्हिडिओ पण जरा कमीच केलेत बनवायचे, मग म्हणलं जाऊन द्या, म्हणली बनव एखादा. सकाळीच बनवायचा होता मला, पण काय मोबाईलच नव्हता माझ्याकडे. पप्पा गेलते कामाला, ही गेलती शाळेत. आज रविवारची शाळा. आमच्या कॉलेजमध्ये उद्या कमिटी येणार आहे, मग वह्या जमा करायचं होतं. अक्षर छान आहे ना हिचं, म्हणून मॅडम म्हणल्या की कमिटी येणार आहे, तू ना वह्या तुझ्या जमा कर सगळ्या पूर्ण करून. म्हणून हिचं चाललंय वह्या पूर्ण करायचं. बरंच आता घोड्यावर बसावली स्वयंपाकाला, नाही तर येतच नव्हती, म्हणत होती जा मी नाही करणार, मला लय अभ्यास आहे. बळ बसावली. ती पण पीठ मळून दिलंय आईचं सगळं, नुसतं चपात्या करायच्यात. तू तर दिवसभर झोपते असती. काय तू दिवसभर बसते, झोपती, मग जरा आराम घ्यायचा असतो. मला तर आराम बी भेटणार कसला. हा, मग अभ्यास करावा लागतो. इंजिनियर होणार आहे आता तू, सिव्हिल इंजिनियर. मग काय झोपून अभ्यास होणार आहे का तुझा? मग तुझा कसा 10वीचा व्हायचा मग पुढं? ती 10वीत गेल्यावर बघता येईल पुढं. 8वीच आता पेपर येत, मग पेपर जवळ आल्यावर मग करायचा असतो अभ्यास. एक तर शनिवारी कॉलेज होत, रविवारी आज काही कॉलेजमध्ये काही नाही बसून नसतं. तिकडं पळ तिकडं पळ तिकडं पळ इकडं पळ. तुम्हाला तसंच पाहिजे, खाणत नाही तर काय नाही. तसंच मग गिरक्या देऊ चांगला हाणायच्या ऐवजी पिट्टा निघतो तांगड्या ताणू. काय आम्ही काय बाहेर नाही हिंडत तेव्हा कॉलेजमध्ये. कॉलेजमध्येच ना मग वर जा खाली ये, वर जा खाली ये. लय पाय दुखतात. आणि लय लांब फिरायला जात्यात, आणि आम्हाला म्हणतात की आम्ही कुठंच नाही गेलो, आम्ही कॉलेजमध्ये फिरतो, त्याच्यामुळेच पाय दुखत्यात तांगड्या ताणू. फक्त प्रॅक्टिकलला जातो बाहेर. हा, मग फिरणंच होतं का नाही? आमचं प्रॅक्टिकलच बाहेर असतं. उलट तुमची मज्जा आहे, आम्ही काय घर कोक्यावानी बसून राहतो नुसतं. तुम्हाला फिरायला भेटतं बाहेर. बरं आहे, फिराय तरी भेटतंय. मी तर नुसती शाळा बघून येते महागारी. ती शाळा आणि ती गाव आणि इथं घरी. घराच्या बाहेर तर नसतेच, त्या गेटच्या बाहेर तर गेलेच नाही कधी. फक्त शाळेतला जायच्या टायमाला गेले. नाही तर गेटच्या बाहेर पण नसते मी. पहिल्यांदा लय जाऊ वाटायचं लहानपणी खेळायला. तेव्हा मम्मी नजर ठेवून असायची. कुठं गेली की लगेच आवाज द्यायची, आणि लगेच आवाज आला की वादाक पळत यायचं मग लपून छपून. आता तर जाऊच नाही वाटत कुठंच. नंतर घरीच बसू बाहेर बी वाटत नाही मला. मी तर घरातच असते. सुट्ट्यात ना मामानं मावशीनं असलं ना, घरी असलं ना, मग काय करायचं, आवरायचं, घरातलं जेवायचं खावायचं, मस्त टीव्ही बघत बसायचं. टीव्ही नसली की मग बसायची एका मागायची तोंड निहळत.
नाही तर अभ्यास असला तर अभ्यास करायचा. शिवनी माझं तर कधीच झालं असतं ती 3 पुस्तकं लिहून. माझे तर मी एका रात्रीतच लिहून टाकले. मला लागले असते 2 दिवस. तू काय लय फास्ट लिहिती बाया. ती शिवनी किती दिवस झालं, महिना झाला असं लिहिती ती पुस्तक एकच. मग 15 दिवस झालं की आता लिहिती ती एकच पुस्तक. ती माझं असतं ती पुस्तक तर मी कधीच लिहून दिलं आपण असतं. ती मला लय कंटाळा आला होता. मला दुसऱ्याचं म्हणलं ना मग लय कंटाळा येतो. माझं स्वतःच म्हणलं की खराच लिहून टाकते. मग येणार हिच्याकडे भीक मागायला, दे ग लिहून, दे ग लिहून. मी किती देते बाई तुला लिहून? मग देते ही लिहून. माझं मला लिहायचं. आणि ही लय भाव खाल्ल्यावानी करते. मग कुठं भाऊ खाल्ली? मग नाही खाल्ली.